ऐका हो मंडळी, तुळशी मातेचा महिमा. एका गावात एक वृद्ध महिला राहत असे. ती खूप देवधर्म करत असे. रोज तुळशी मातेची पूजापाठ करीत असे. ही पूजा करताना रोज तुळशी मातेला म्हणत असे, हे तुळशी माते, तू मला सून दे, पितांबर दे, स्वर्गामध्ये स्थान दे, माझ्या मृत्यू झटपट होऊ दे, चंदनाचा काठ दे, राणीसारखा साज दे, वरण भाताचं जेवण दे, माझ्या अर्थीला कृष्णाचा खांदा दे. ती वृद्ध महिला अशा प्रकारे रोज तुळशी मातेची पूजा करून तिला आपलं गारानं मांडत असे. सर्व लोक तिचं हे बोलणं ऐकून तिच्यावरती हसत असत. पण ती मात्र तरी देखील रोज तुळशी मातेला हेच सांगत असे. ती तुळशीला रोज पाणी घालत असे. तरी देखील तिचं हे रोज बोलणं ऐकून तुळशी हळूहळू वाळायला लागली होती. तेव्हा श्रीकृष्णानं पाहिलं की तुळशी माता वाळत आहे. तेव्हा एक दिवस भगवान श्रीकृष्ण माता तुळशीजवळ प्रगट झाले. त्यांनी तुळशी मातेला विचारलं, काय झालं, तू अशी का वाळत आहेस? सर्व महिला तुझी रोज पूजा करतात, रोज तुला पाणी घालतात, तरी देखील तू अशी वाळत का आहेस? याचं कारण काय आहे? तेव्हा तुळशी माता भगवान श्रीकृष्णांना म्हणाली, हे भगवंता, एक वृद्ध महिला रोज माझ्याकडे येते, माझी पूजा करते आणि माझ्यासमोर एक गारानं मांडते. ती म्हणते, हे तुळशी माता, तुझी सगळ्यांवरती कृपा आहे. मी तुझी रोज मनापासून पूजा करते. तू मला सून दे, पितांबर दे, स्वर्गात स्थान दे, माझा मृत्यू क्षणार्धात होऊ दे, चंदनाचा काठ दे, राणीसारखा साज दे, वरण भाताचं भोजन दे, माझ्या अर्थीला श्रीकृष्णाचा खांदा दे. मी त्या वृद्ध महिलेच्या सर्व मागण्या पूर्ण करू शकते, पण एक मागणी पूर्ण करू शकत नाही. ती म्हणजे तिच्या अर्थीला श्रीकृष्णाचा खांदा कसा देऊ? तुळशी मातेचं हे बोलणं ऐकून श्रीकृष्ण जोरजोरात हसू लागले. तेव्हा ते तुळशी मातेला म्हणाले, तू चिंता नको करूस. त्या वृद्ध महिलेचा जेव्हा मृत्यू होईल तेव्हा त्या जागी तू आणि मी तिच्या आरतीला खांदा देऊ. आता उद्या जेव्हा ती पूजा करायला येईल तेव्हा तू तिला सांग की तू जे मागत आहेस ते सर्व काही तुला मिळणार आहे. काही दिवसानंतर त्या वृद्ध महिलेला ठेच लागून रस्त्यातच मृत्यू झाला. गावातील प्रत्येकजण तिच्या मृत्यूमुळे हळहळ करू लागले, कारण ती गावातील प्रत्येकासाठी झटत असे. तिला सर्वजण मानत असत. तिची भक्ती सर्वांना माहीत होती. ती तुळशी मातेची मनापासून पूजा अर्चा करत असे. त्यामुळे सर्वजण तिला तुळशीची म्हातारी म्हणत असत. तिच्या कुटुंबात तिचं असं कुणीच नव्हतं. त्यामुळे तिच्या अंतिम संस्काराची सर्व तयारी गावकऱ्यांनीच केली. तिला अंघोळ घालून जेव्हा स्मशानात घेऊन जाण्यासाठी अर्थीवर ठेवण्यासाठी उचलू लागले तेव्हा तिचं शरीर खूपच वजनदार झालं. खूप सारे प्रयत्न करूनही कुणीही तिला उचलू शकत नव्हतं. खूप जणांनी मिळून तिला उचलण्याचा प्रयत्न केला, पण तरीही कुणीही त्यात यशस्वी झालं नाही. तेव्हा लोक वेगवेगळ्या तऱ्हेच्या गोष्टी करू लागले. लोक म्हणू लागले की ही इतकी जड पूजा अर्चा करत असे, नेहमी तुळशी माळ जपत असे, तरी देखील हिला असा मृत्यू आला. याचाच अर्थ आहे की ती जी पूजा करत होती ते एक सोंग होतं. ही काही देवाची भक्ती वगैरे करत नव्हती. आपण तर हिला तुळशी मातेची एक चांगली भक्त समजत होतो, पण ही तर पाप करत होती. म्हणून आज हिचं शव उचललं जाऊ शकत नाही. हिला हिच्या कर्माची शिक्षा मिळालेली आहे. लोक तऱ्हेतऱ्हेचे हे वाईट साईट बोलू लागले. हे सर्व ऐकून श्रीकृष्ण विचार करू लागले की इथे तर आमच्या भक्ताची निंदा केली जात आहे. आपल्या भक्ताला तारण्यासाठी देव एका वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेतात आणि त्या जागी येतात. ते तेथील जमावातील लोकांना विचारतात की इथे इतकी गर्दी का केलेली आहे. तेव्हा लोक ब्राह्मण वेशातील श्रीकृष्णांना सांगतात, ही म्हातारी मृत्यू पावली आहे, पण हिनं आयुष्यभर इतकं पाप केलं आहे की आज हिचं शव उचललं जात नाही. सर्वजण उचलून उचलून थकले आहेत. ही जी भक्ती करत होती ते म्हणजे एक ढोंग होतं. त्याचं कर्माची हिला शिक्षा मिळाली आहे. तेव्हा ब्राह्मण वेशातील श्रीकृष्ण म्हणाले, मला त्या म्हातारीच्या कानात काही सांगू द्या, मग बघा ती कशी उठते ते. तेव्हा तेथे जमलेले लोक म्हणाले, आम्ही तर सर्व प्रयत्न करून थकलो आहोत, पण आता तुम्ही प्रयत्न करून बघा, तुम्हाला त्यात काही यश आलं तर. तेव्हा श्रीकृष्ण वृद्ध महिलेच्या कानाजवळ गेले आणि त्यांनी तिला सांगितले, बघ मी आलो आहे तुझ्या अर्थीला खांदा देण्यासाठी. म्हातारी पूजा करताना जे वाक्य बोलत असे ते तिच्या कानात बोलले, हे माते, तुझा उद्धार होईल. सून घे, मुलगी घे, नातू घे, लाडू घे, नवीन पितांबर घे, दागिने घे, तुपाने भरलेला हंडा घे, गोड गोड खीर पुरी घे, वरण भाताचे जेवण घे,
धनदौलत घे, तुळशीचं पान तुझ्या तोंडात घे, गंगाजल घे, तुझ्या आरतीला श्रीकृष्णाचा खांदा घे. जेव्हा श्रीकृष्ण असे बोलत होते तेव्हा हळूहळू म्हातारीचं वजन हलकं होत गेलं. तेव्हा श्रीकृष्णाने जमावाला आवाज दिला आणि सांगितलं, या आणि हिला उचला. श्रीकृष्णांनी अर्थीला हात लावला आणि काय आश्चर्य, ही म्हातारी एकदम हलकी झाली. सगळ्यांना खूप आश्चर्य वाटले. तिची ही अर्थी खूप गाजवाजात स्मशानात नेली गेली. भगवान श्रीकृष्णांनी स्वतः तिच्या अर्थीला खांदा दिला. सर्व गावात या गोष्टीची चर्चा झाली. म्हातारीला मुक्ती मिळाली आणि ती स्वर्गात गेली. लोकांनी पाहिलं की स्मशानात जाईपर्यंत तो ब्राह्मण सोबत होता, पण आता मात्र तो कुठे दिसत नव्हता. आता मात्र लोकांच्या लक्षात आलं की ते दुसरं तिसरं कोणी नसून खुद्द भगवंतच होते. ते म्हातारीसाठी ब्राह्मणाचं रूप घेऊन आले होते. अशा पद्धतीने म्हातारीने तुळशी मातेला घातलेलं तिचं साकडं पूर्ण झालं. म्हणजेच तुम्ही देवाची जर मनापासून भक्ती केली तर तो तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन भेटेल, ते सांगता येत नाही. देव भक्ताची परीक्षा घेतो, हे खरं आहे, पण त्यातून तो तारूनही नेतो. कोणती वस्तू तुळशीखाली बांधल्यास तुळशी मातेचा आशीर्वाद खूप जास्त मिळतो आणि देवी लक्ष्मी तुमच्या घरात नेहमी वास करते. घरामध्ये तुळशीचे रोप ठेवणे कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी फायद्याचं आहे. ही वनस्पती सर्व प्रकारे उपयुक्त आहे. जिथे लक्ष्मी वास करते आणि तुळशीची नियमित पूजा केल्यास नक्कीच फायदा होतो. पण जर तुम्ही घरामध्ये तुळशी ठेवली आणि तिच्या खाली ती वस्तू बांधली तर तुळशी लावण्याचे अनेक पटींनी जास्त फायदे होतात. कारण या एक वस्तूशिवाय तुळशीला अपूर्ण मानले जाते. या गोष्टीमुळे तुळशी पूर्ण होते. म्हणूनच शास्त्रात त्याला सर्वात जास्त महत्त्व दिले गेलेले आहे. केवळ भारतातच नाही तर जगातील प्रत्येक देशामध्ये तुळशीला खूप फायदेशीर वनस्पती म्हणून मानले जाते. अनेक औषधी वनस्पती गुणधर्मासोबतच या वनस्पतीला आध्यात्मिकदृष्ट्या देखील खूप महत्त्व आहे असे म्हटले जाते. कोणताही धार्मिक विधी असो किंवा कोणताही यज्ञ, यामध्ये तुळशीचा अवश्य वापर होतो. या कारणास्तव तुळशी ही जगाची माता आहे. तुळशीला सर्व देवी देवतांचे आशीर्वाद मिळालेले आहेत. त्यामुळे तुळशीच्या पानांमध्ये अमृताचे गुणधर्म असल्याचे सांगितले जाते. ज्या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू आणि महेश म्हणजेच त्रिमूर्ती वास करतात आणि जसा सूर्य उगवल्यावर रात्रीचा अंधार नाहीसा होतो, तसेच तिची पूजा केल्याने सर्व पापांचा नाश होतो. शास्त्रानुसार ज्या घरामध्ये तुळशीचं रोप नेहमी हिरवेगार असते त्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी राहते. तुळशीची पाने भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये आणि त्यांना नैवेद्य अर्पण करताना तुळशीपत्र असणे आवश्यक आहे. कारण तुळशीच्या पानांशिवाय भगवान विष्णू कोणत्याही प्रकारचा प्रसाद स्वीकारत नाहीत. त्यामुळे प्रत्येक घरात तुळशीचं रोप असलेच पाहिजे. जर तुमच्या घरात तुळशी असेल तर सुख, शांती आणि समृद्धीसाठी म्हणजेच ओढणी अर्पण करावी. परंतु तुळशीला ओढणी अर्पण करताना हे लक्षात ठेवावे की तुळशीला लाल रंगाची ओढणी अर्पण करू नये. लाल रंग मंगळाशी संबंधित आहे आणि बुध तुळशीशी संबंधित आहे. फक्त नवीन ओढणी बांधावी. ओढणी बांधण्यासाठी एकादशीचा दिवस उत्तम आहे. कोणत्याही एकादशीच्या दिवशी नवीन ओढणी आणून तुळशीला बांधावे. यातून तुम्हाला अनेक पटींनी अनेक फायदे भेटतील. शिवलिंग आणि गणपतीची मूर्ती तुळशीच्या भांड्यात ठेवू नये. तुळशीच्या भांड्यात इतर कोणत्याही प्रकारचे रोप लावणे अशुभ आहे. तुळशीचं रोप नखानं तोडू नये, त्यामुळे तुळशीचा अपमान होतो. तुळशीची पाने चुकून पडली तर ती कचराकुंडीत टाकू नये. ती पाने त्याच मातीत गाडली पाहिजेत. रविवारी तुळशीची पानं तोडू नयेत आणि रविवारी तुळशीलाही पाणी अर्पण करू नये. इतर दिवशी सकाळी नियमित तुळशीला पाणी घालावे आणि संध्याकाळी दिवा लावावा. घरामध्ये तुळशीचं रोप सुकलं तर घरातील सुख, समृद्धी आणि संपत्ती नष्ट होते. वाळलेल्या तुळशीमध्ये माता लक्ष्मी वास करत नाही. रसायने कधी मिसळू नये. फक्त खाद्यपदार्थ आणि शेणाचा वापर करावा. तुळशी कीटकांनी झाकली जाऊ नये, हेही लक्षात ठेवावे. अशा ठिकाणी लक्ष्मीचा वास करत नाहीत. शास्त्रानुसार महिलांनी मासिक पाळीच्या काळात तुळशीच्या रोपाला पाणी देऊ नये. तुळशीला नमस्कार आंघोळ केल्याशिवाय करू नये. चप्पल वगैरे घातल्यावरही तुळशीला पाणी देऊ नये. तुळशीला पाणी देताना पाणी पायावर पडणार नाही याची काळजी घ्यावी. त्यामुळे तुळशीचा अपमान होतो. श्रीकृष्ण म्हणतात की रोज तुळशीचे दर्शन घेतल्याने मनुष्य स्वर्ग प्राप्त करतो आणि तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने आरोग्य चांगले राहते.
तुळशीचे रोप नेहमी घरात समोर लावावे. ते पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवणे सर्वात शुभ मानले जाते. तुळशीच्या कुंडीत इतर झाडे उगवत असतील तर ती वेळोवेळी काढून टाकावी. तुळशीत इतर रोपे वाढले असतील तर ही रोपे दान करावीत असे म्हटले जाते. जेव्हा घरामध्ये एकापेक्षा जास्त तुळशीचे रोपे स्वतः वाढू लागतात तेव्हा त्या घरात लक्ष्मीचे आगमन होत असते. काटेरी झाड कधीही तुळशीजवळ ठेवू नये. तुळशीजवळ काटेरी रोप ठेवणे अशुभ मानले जाते. अशा वनस्पतीमधून नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते. शास्त्रात सांगितले आहे की ज्या झाडांना हिरव्या कळ्या येत नाहीत त्याऐवजी काटे असतात त्या तुळशीजवळ कधीही ठेवू नये. तर काटेरी झाड घरात कुठेही ठेवू नये. या वनस्पतीमुळे घरातील वातावरण नकारात्मक होते. यामुळे तुळशीची संपूर्ण सकारात्मक ऊर्जा नष्ट होते. पण केळीच्या रोपाचे विशेष महत्त्व आहे. शास्त्रात सांगण्यात आले आहे ते तुळशीजवळ लावल्याने घरात सुख समृद्धी येते. तसेच भगवान विष्णू ज्या ठिकाणी राहतात तिथे लक्ष्मी येते. घरात एकच शालिग्राम ठेवावा. अनेक घरामध्ये अनेक शालिग्राम असतात जे योग्य नसतात. त्यावर तुळशीचे पान ठेवावे. चंदन आणून ती खडकावर घासून शालिग्रामला चंदन लावावे. तुमच्या घरात कधीही धन किंवा धान्याची कमतरता भासणार नाही. ज्या घरात शालिग्राम असते ते तीर्थक्षेत्र म्हणून उत्तम असते. सर्व प्रकारचे भौतिक सुख तिथे प्राप्त होते. ते स्वयंभू असल्यामुळे त्याला पवित्र करण्याची गरज नाही. तुळशीजवळ ठेवून त्याची रोज पूजा केली तर त्या व्यक्तीला धनाशी संबंधित कोणत्याही समस्या येत नाहीत. विष्णू पुराणानुसार मृत्यूच्या वेळी शाळिग्रामचा चरण ते अमृत जल दिल्यास सर्व पापापासून मुक्ती मिळते.